नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर पारदे. मी SRA मध्ये प्रॅक्टिस करत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामधील CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी 22 मे 2026 रोजी एक महत्वाचे परिपत्रक पारित केले आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की ज्या सोसायट्यांचे म्हणजे ज्या संस्थेचे परिशिष्ट 2 झाले असेल आणि त्या संस्थेमधील ज्या झोपडीधारकांचे परिशिष्ट 2 मध्ये नाव समाविष्ट करायचे राहिले असेल किंवा संस्थेच्या हद्दीमध्ये म्हणजे ज्या झोपड्या संस्थेच्या हद्दीबाहेर असतील त्यांना हद्दीमध्ये सामावून घेण्यासाठी ज्या झोपड्यांचे परिशिष्ट 2 मध्ये नाव समाविष्ट झाले नाही त्या झोपडीधारकांसाठी माननीय CO साहेबांनी एक महत्वपूर्ण आदेश पारित केलेला आहे. माननीय CO साहेबांनी एक कमिटी स्थापन केलेली आहे. त्या कमिटीचे अध्यक्ष हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सचिव असतील. तसेच कार्यकारी अभियंता हे कमिटीचे सदस्य असतील आणि संबंधित सक्षम प्राधिकारी हे देखील कमिटीचे सदस्य असतील आणि सुविधा कक्ष म्हणजे परिशिष्ट 2 सुविधा कक्षाचे तहसीलदार हे सचिव सदस्य असतील. आणि हे जी कमिटी बनवलेली आहे त्या कमिटीच्या समोर झोपडीधारकांना आपले परिशिष्ट 2 मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये परिशिष्ट 2 मध्ये नाव समाविष्ट करण्याकामी कमिटीच्या समोर सुनावणी म्हणजे हिअरिंग लागणार आहे आणि कमिटी झोपडीधारकांकडे संबंधित झोपडीचे कागदपत्रे आहेत का नाही म्हणजे पुरावे आहेत का नाही शासनामार्फत झोपडीची पात्रता करण्यासाठी ठराविक दिनांक ठरवलेली आहे. म्हणजे ज्यांच्याकडे 1/1/2000 पूर्वीचे पुरावे असतील ते 2000च्या अनुषंगाने पात्र होतात आणि ज्यांच्याकडे 1/1/2010 म्हणजे 2011च्या पूर्वीचे पुरावे असतील ते 2011च्या सशुल्क पद्धतीने पात्र होतात. म्हणजे संबंधित जी कमिटी CO साहेबांनी बनवलेली आहे ती कमिटी या दोन्ही पुराव्याच्या अनुषंगाने कागदपत्राची अर्हता तपासणार आहे आणि त्यानंतरच परिशिष्ट 2 मध्ये झोपडीचा समावेश करण्यासाठी सुनावणी म्हणजे आदेश देणार आहे. त्यासाठी कमिटी संबंधित विभागामार्फत म्हणजे अभियंता, सक्षम प्राधिकारी आणि भूमी अभिलेख या संबंधित विभागामार्फत अभिप्राय देखील मागणार आहे. सर्वांच्या अनुषंगाने कमिटी आपल्या NH 2 मध्ये म्हणजे परिशिष्ट 2 मध्ये झोपडीची समाविष्ट करण्यासाठी आदेश देणार आहे. लक्षात ठेवा, ज्यांचे परिशिष्ट 2 मध्ये झोपडे असतात त्यांना शासनामार्फत सदनिका दिले जातात. आणि जर आपल्याला कमिटीचा निर्णय मान्य नसेल तर आपण शिखर तक्रार निवारण समितीकडे म्हणजे AJRC कडे आपल्याला अपील दाखल करण्याची मुभा माननीय CO साहेबांनी दिलेली आहे. आपल्याला सदर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझा SRA लीगल जस्टिस चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.